डॉक्टर वळसंकर आत्महत्येप्रकरणी माध्यमांची गळचेपी होणार नाही अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे। सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणात माध्यमांची कशाही प्रकारची गळचेपी होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल। या प्रकरणातील गोपनीय सोडून इतर माहिती देण्याबाबत पोलीस प्रशासनास सूचना देणार असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले। डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येचे हाय प्रोफाईल प्रकरण असताना देखील कोणत्याही प्रकारची माहिती माध्यमांना देण्यात येत नाही। डॉक्टर सोनाली वळसंकर आणि डॉक्टर दिलीप जोशी यांनी सदर बाजार पोलिसांना विविध वृत्तपत्रे तसेच वाहिन्यांच्या विरोधामध्ये निवेदन दिले आहे। हे निवेदन सोशल मीडियावर कुणी व का व्हायरल केले याबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना प्रश्न विचारण्यात आले। त्यावर नामदार कदम यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले। याबाबतीमध्ये मी स्वतः माहिती घेईन, काय इन्फॉर्मेशन दिली जाते त्याच्यामध्ये नक्की का या गोष्टी आपण गुपित ठेवत आहोत त्याची कारण असेल कदाचित, शेवटी इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे। परंतु याबाबतीत मी सगळी सविस्तर माहिती करून आपल्याला देईन। छोट्या छोट्या गोष्टी झाली की प्रेस घेतात, परंतु आता 17 दिवस उलटले या गोष्टीला, कारण ते राज्यातले नामवंत डॉक्टर होते। मी या बाबतीत मी स्वतः माहिती करून आपल्याला देईन। माध्यमांची गळचेपी होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल। या प्रकरणाची माहिती पोलिसांनी देणे गरजेचे आहे। ज्या गोपनीय बाबी आहेत त्या सोडून इतर माहिती देण्याबाबत पोलीस प्रशासनास सूचना देण्यात येतील असेही कदम म्हणाले। नाही, या बाबतीमध्ये आपलं जे म्हणणं आहे, नाही मीडियाची गळचेपी होणार नाही याची दक्षता मी स्वतः घेईन। कारण शेवटी मला वाटतं राज्यामध्ये झाल्याच्या नंतर पत्रकारांच्याकडून माझा पहिल्यांदा सत्र झालेला आहे, बरोबर। त्यामुळे आपल्या सर्वांच्या बाबतीमध्ये नक्कीच आम्ही संवेदनशील आहोत आणि त्याबाबतीत मी आपल्या सर्वांचे आभार देखील मानतो। परंतु आपल्यावरती अन्याय होणार नाही, योग्य ती इन्फॉर्मेशन जी आपल्या प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे ती दिली जाईल। कुठलं काम करतात ठीक आहे, परंतु तपास अधिकारी कालचे आहेत जे ते स्वतः तो अर्ज या बाबतीमध्ये मी माहिती घेऊन योग्य ती कारवाई करायला हवी। दरम्यान सोलापुरातील डान्स बार, मटका या अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत। शहरातील अवैध धंदे बंद व्हावेत यासाठी परत आढावा घेणार आहोत असे नामदार कदम यांनी सांगितले। आपल्या सोलापूर शहरामध्ये काही मटक्याचे व्यवसाय आहेत, काही तिथे डान्स बारची मला काही माहिती आम्हाला मिळाल्या होत्या, तर अशाच्या वरती पुढच्या 2 दिवसामध्ये मी कारवाईचे आदेश दिलेले आहेत। आणि या शेवटी ड्रग्सचं सेवन असेल किंवा कुठल्याही व्यसनाधीन होण्यासाठीच्या ह्या ज्या एस्टॅब्लिशमेंट्स आहेत ह्यांच्यावरती आळा घालण्याचं काम आपल्याकडनं झालं पाहिजे अशा देखील सूचना आज मी केलेल्या आहेत। एकंदरीत सोलापूरमध्ये तसं जे काही परफॉर्मन्स आहे नक्कीच चांगलं आहे पोलीस विभागाचं, परंतु जिथे जिथे आपण थोडंसं आपल्याला कारवाई कडक करणं आवश्यक आहे अशा ठिकाणी लक्ष देण्याच्या मी सूचना केलेल्या आहेत। त्याचबरोबर अन्न धान्य वितरण विभाग आणि अन्न औषध प्रशासन या दोन्ही विभागाची बैठक घेतल्याचं त्यांनी सांगितलं।